तर मित्रांनो, आता आपण ट्रेकिंगला चालू केलंय. समोर पाहू शकता किती डेंजर असा ट्रेक आहे. खूप पुढेच्या नादात जीव जायचा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत. आता इथे आपण आपली बाईक पार्क करू आणि मग पुढे ट्रेकिंगला सुरुवात करू. ओके. तर मित्रांनो, फायनली अपडेट अशी आहे की वाजलेत 8:30 आणि आपण पोहोचलोय प्रबळगडाच्या पायथ्याशी. हे बघा इकडे, हा बघा इकडे कलावंती दुर्ग आणि त्याच्या बाजूला आहे तो प्रबळगड. आणि आपण आपली बाईक इथे पार्क केली आहे, ती बघा. आणि इकडे बाईक पार्क करण्यासाठी जागा आहे आणि तसंच कार पार्क करण्यासाठी पण जागा आहे खूप. आता इकडे आलो आहे, तर हे सगळं रायडिंगचं सामान आपल्याला काढून ठेवायला पाहिजे. ट्रेकिंगचे शूज घेऊन आलो आहे सोबत हे. तर आपण इथे चेंज करूया आणि मग आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. हा स्टॉल आहे, इथे आपण आपलं हेल्मेट आणि जॅकेट वगैरे ठेवलंय आणि इथून आपण मग चालू करणार आहोत प्रबळगडासाठी आणि कलावंती दुर्गासाठी. हे बघा इथून रस्ता आहे वरती जायचा. तर मित्रांनो, आता आपण ट्रेकिंगला चालू केलंय. हे बघा, हा तो रस्ता आहे आणि हा माझ्या मागे बघा, इकडून आपल्याला जायचं आहे. आणि आपण किती दिवसांनी ट्रेकिंग करतोय त्यामुळे खूप छान वाटतंय. जवळजवळ 1 वर्ष झालं असेल. मी आणि हा माझा भाऊ संदेश, आम्ही 1 वर्ष आधी खूपच जास्त ट्रेकिंगला यायचो. मग नंतर आमचा गॅप झाला, कारण मी शिपवर असतो त्यामुळे आपणाला एवढं टाईम नाही मिळत. आणि इकडे आल्यावर बाईक रायडिंग करण्यामध्ये पूर्ण टाईम निघून जातो त्यामुळे. आणि बघा किती जंगल आहे मागे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हा बघा किती सुंदर असा दिसतोय कलावंती दुर्ग आणि त्याच्या बाजूला तो प्रबळगड. मुंबईपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे प्रबळगड आणि त्याच्या बाजूला हा कलावंती दुर्ग. मित्रांनो, हा बघा माझ्या मागे तुम्हाला दिसत असेलच, हा बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आपणाला जायचं आहे या अशा रस्त्याने, तिथे तो बघा हा जो कलावंती दुर्ग दिसतोय तिथे जायचं आहे आपणाला. तर मित्रांनो, आता ही पहिली चेकपोस्ट. इथे हा छोटासा टी स्टॉल आहे आणि पाहू शकता गाड्या इथपर्यंत येतात आणि इथून मग रिअल ट्रेक चालू होतो पुढे. इकडे तुम्ही पावसाळ्यातून आलात ना, तर तुम्हाला एवढं पाणी दिसेल ना, इकडे तुम्हाला एकदम जागोजागी वॉटरफॉल दिसतील आणि खूप छान असे व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मान्सूनमध्ये खूप सारे रायडर्स आणि ट्रॅव्हलर्स इकडे येतात ट्रेकिंगसाठी. खूप गर्दी असते इकडे, खासकर मान्सूनमध्ये. कारण मान्सूनमध्ये हे पूर्ण इकडे मागे बघाल ना, पूर्ण हिरवळ झालेली असते आणि या सगळ्या जागेतून वॉटरफॉल जात असतात. तर हा बघा माझ्या मागे व्ह्यू दिसत असेलच, किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि मित्रांनो, जवळजवळ अर्धा तास व्हायला आला आहे चालून, म्हणजे ट्रेक चालू करून. आणि आम्ही दोघे अजिबात थकलो नाहीत, कारण इकडचे जे वातावरण आहे ना, ते माणसाला मुळीच थकायला देत नाही. तर मित्रांनो, आपण या स्टॉलवाल्या टाईमकडे कन्फर्म केलं आहे. इथून माचीवरती पोचायला अर्धा तास लागेल आणि त्या माचीवरून जर तुम्हाला कलावंतीला जायचं असेल तर तुम्हाला 1 तास, आणि जर तुम्हाला प्रबळगडला जायचं असेल तर त्या माचीवरून तुम्हाला जवळजवळ 1.5 तास लागेल.
तर मित्रांनो आता जवळजवळ 45 मिनिट्स झाले आहेत ट्रेक चालू करून आणि आपण आपल्या चौथ्या चेकपोस्टला पोहोचलो आहे. हे बघा माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ही चौथी चेकपोस्ट आहे आणि इथून हा व्ह्यू बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय मागे. इथून आपल्याला माचीला पोहोचण्यासाठी अजून अर्धा तास तरी लागेल आणि तिथून मग कलवंतीदुर्ग 1 तास. म्हणजे चला तर मग वेळ न घालवता निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पुढे वाटचाल चालू केली. वाटेच्या बाजूला असणारी हिरवळ पाहून मन एकदम प्रसन्न झालं होतं. त्यामुळे जणू काही या शरीराची थकावटच दूर झाली. जसजसे आम्ही वर जात होतो तसतशी या सह्याद्रीची सुंदर अशी दृश्ये डोळ्यांना दिसू लागली. वरून बघितलं की सह्याद्रीचे सुंदर आणि उंच डोंगर समोर दिसू लागले होते. ही सगळी दृश्ये डोळ्यांमध्ये साठवत आम्ही पटापट वर चढू लागलो. जसजसे आम्ही वर चढत होतो तसतसा ट्रेक थोडा कठीण होऊ लागला. तेव्हा आम्ही नोटीस केलं की आमच्या पुढे एक चिमुकली ट्रेक करत आहे. ती एवढी छोटीशी मुलगी न थकता आणि जिद्दीने ट्रेक करत होती. ते पाहून आम्ही पण ट्रेक करायचं सोडलं नाही आणि पुढचा ट्रेक चालू ठेवला. तिला पाहून असं वाटलं की ती एक खरीखुरी शिवकन्या असावी. सह्याद्रीचं ते सुंदर स्वरूप पाहून आम्ही भारावून गेलो. सह्याद्रीमध्ये भटकंतीचं खरं सुख अनुभवत आम्ही कधी माचीपर्यंत येऊन पोहोचलो हे आम्हाला समजलंच नाही. आणि माचीवरून जे दृश्य दिसत होतं ते पाहून मनाला एक अलगच प्रकारची शांती मिळाली आणि आम्ही माचीवरच विश्रांती करण्याचा प्लॅनिंग बनवला. बघा मित्रांनो माझ्या मागे आहेत कॅम्प. तर तिकडे पाहू शकता ते समोर ते इकडे कॅम्प साईड आहे. तिकडे कॅम्पिंगसाठी खूप सारी लोक येतात. आज तर वीकेंड असल्यामुळे आज तर खूपच लोक होती इकडे आणि आपण आता इथे रेस्ट करू. हा बघा माझ्या मागे दिसतोय सुंदर असा कलावंतीदुर्ग. ही बघा एकदम मनाला सुखावणारं असं दृश्य. किती सुंदर असा व्ह्यू आहे. कलावंतीन प्रबळगड. विश्रांती करून झाल्यानंतर जास्त वेळ वाया न घालवता या छोटू सोबत मस्ती करत करत आम्ही कलावंतीदुर्गाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली. तर मित्रांनो आता आपण माचीवरून पुढे निघालोय आणि इथून कलावंतीदुर्ग आहे तो 1 तास लागतो. आणि बघा इकडे एवढ्यावरती सुंदर असं गाव. माझ्या बागी बघा एवढ्यावरती किती सुंदर असं गाव आहे. आणि इकडे इकडे बघा मागे कलावंतीदुर्ग. हे पहा माझ्या मागे दिसतंय किती सुंदर असं गाव आहे. हे गाव पाहून आपल्याला आपल्या गावची आठवण आली. आणि एवढ्यावरती गाव असणं म्हणजे तुम्ही विचार करा इकडे कोणतीही गाडी वगैरे येत नाही. हा पहा कलावंतीदुर्ग माझ्या मागे. आणि इकडे लोक कशी राहत असतील तुम्ही विचार करू शकता एवढ्या उंचावरती. तर मित्रांनो हा बोर्ड पहा. उजव्या बाजूला प्रबळगड आहे आणि डाव्या बाजूला कलावंतीदुर्ग. तर आपणाला कलावंतीदुर्गाकडे जायचं आहे म्हणजेच आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे. आणि एवढ्यावरती छोटी छोटी दुकानं पण आहेत. इकडे इकडे तुम्ही पाहू शकता मागे. या फोर्टची एक गोष्ट मला खूप आवडली कारण इकडे जागोजागी असे मार्गदर्शक लावले आहेत ज्यामुळे माणसं या जंगलामध्ये चुकणार नाही. आणि बघा किती मोठं जंगल आहे. चुकण्याची शक्यता जास्त असल्यामुळे हे सूचना फलक फायदेशीर ठरतात. तर मित्रांनो आता एवढ्यावरती येऊन आपण काहीतरी घेतलंय खाण्यासाठी. हे बघा ही काकडी. एवढ्यावरती येऊन खाण्यासाठी काहीतरी मिळणं म्हणजेच खूप मोठी गोष्ट आहे कारण इकडे एवढ्यावरती गाड्या पण येत नाहीत आणि हे लोक सर्व सामान चालत घेऊन येतात दोघांनी. तर मित्रांनो आता आपण परत ट्रेकला चालू केलं आहे. आपण त्या स्टॉलवर थांबलो आणि एक काकडी घेतली फक्त 20 रुपये. वाईट असं वाटतं की इकडे एवढ्यावरती गाड्या पण येत नाहीत आणि हे स्टॉलवाले सगळे सामान स्वतः घेऊन येतात. आता विचार करा आमच्याकडे सामान नाही तरीसुद्धा वरती यायला किती त्रास होतोय. म्हणजेच ते लोक सामान वरती घेऊन येतात म्हणजे त्यांना किती त्रास होत असेल. आणि त्यांनी एक काकडी फक्त 20 रुपयाला दिली
म्हणजे त्यांच्या कष्टाच्या मनाने ते पैसे कमीच होते. पाहू शकता माझ्या मागे अशी खडी चढाई असते आणि खूप थकलो आहे. आता थोड्या वेळात आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी पोचू आणि तिथे थोडा रेस्ट करू. तर फायनली आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी पोचलो आहे. हा इकडे प्रबळगड आणि हा दिसतोय कलावंतीन दुर्ग इकडे समोर. आणि बघा किती सुंदर अशा पायऱ्या आहेत या दुर्गाला. तर मित्रांनो आता आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी पोचलो आणि इथे आपण थोडा विश्राम करू. तर मित्रांनो आपणाला एक चिमुकली भेटली आहे. ती आपणाला शिवाजी महाराजांची जी गारद असते ते बोलून दाखवणार आहे. तर तुम्ही आता बघा, ही बघा माझ्या मागे आहे, किती छोटी आहे बघा. आणि आपल्यासोबतच ट्रेक केला आहे तिने आणि तिचा हा 4था ट्रेक आहे. बघा किती चिमुकली आहे आणि रेग्युलर ट्रेक करते. तर मग आता तिची गारद ऐकूया शिवाजी महाराजांची, ती आपल्याला बोलून दाखवेल. बोलून दाखवतो ना. तर मित्रांनो या चिमुकलीने सगळं सेटअप स्वतःसोबत आणलंय. हे बघा स्पीकर वगैरे सगळं. आणि आता आपण शिवाजी महाराजांची पवित्र अशी गारद या चिमुकलीच्या तोंडून ऐकणार आहोत. तर ही खरीखुरी शिवकन्या आहे. हे बघा पूर्ण सेटअप घेऊन फिरताय आणि ही आपली चिमुकली खूप एक्साइटेड आहे बघा. रेडी ओके. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत अखंड लक्ष्मी अलंकृत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली. जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली आणि शहाजीराजांचा संसार सोन्या परी सजळून गेली. आणि शहाजीराजांचा संसार सोन्या परी सजळून गेली. वाघिणीचा कालीस तिचं वाघ तिच्या पोटी. वाघिणीचा कालीस तिचं वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचं ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. स्वराज्याचं ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. तर मित्रांनो तुम्ही आता ऐकलत की या छोट्याशा मुलीने म्हटलेली शिवाजी महाराजांची एवढी सुंदर अशी गारद कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर मग या ट्रेकच्या अंतिम आणि सर्वात कठीण टप्प्याला आपण सुरुवात करूया. तर तुम्ही समोर पाहू शकता किती डेंजर असा ट्रेक आहे. खूप कठीण आहे इथून वरती जाणं. तर हे बघा मित्रांनो किती थ्रिलिंग असा ट्रेक आहे. हे बघा खाली इकडे वरती बघा आणि हा समोरचा दिसतोय तो प्रबळगड. हे उभा नको उभा व्हिडिओच्या नादात जीव जायचा. ओके सुंदर असा व्ह्यू आहे इथून. आणि हा आहे प्रबळगड. किती प्रचंड असा आहे. आणि इकडे बघा या चिड्या बघा
असा व्ह्यू आहे बघा. तर मित्रांनो हे बघा शिवकन्या तिने शिवाजी महाराजांची एवढी सुंदर गारद ऐकवली आपणाला. बघा कशी ट्रेक करते आपल्या पुढे. आम्ही थकलोय पण ती थकली नाही अजून. थकली का? तर मित्रांनो आता फायनली आपण कलावंतीन दुर्ग सर केलाय आणि इकडे बघा इथे आपल्या महाराजांची प्रतिमा आहे आणि इकडे शूज वगैरे काढायला जागा आहे. आपण शूज वगैरे काढलेत आणि वरती जाऊन महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग ड्रोन उडवूया. महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवून आमच्या शरीराची थकावटच जणू दूर झाली. महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही ड्रोन शूट करायला गेलो. ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहूयात. ड्रोन उडवून झाल्यानंतर महाराजांचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला. असं वाटत होतं की पायांमध्ये जीवच राहिला नाही आणि ते भयानक दृश्य. थोडा जरी पाय सरकला तरी आपण दरीतच कोसळू असं वाटत होतं. तरीही धीर करून आम्ही या पायऱ्या उतरलो. तर मित्रांनो आता आपण कलावंतीन दुर्ग उतरतो आणि आपला प्लॅनिंग असा होता की आपण इथून प्रभागडला जायचं, पण वाजले दुपारचे 2 आणि आपण फक्त सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो होतो. तर बॉडी थोडी वीक झाली, म्हणजे भूक लागली आपणाला आणि आपण असा प्लॅन केला आहे की आपण आज फक्त कलावंतीन दुर्गच करू आणि इथून मग परतीच्या प्रवासाला लागू आणि प्रभागड जो आहे तो आपण पुढे कधीतरी नेक्स्ट टाईम येऊ इकडे तेव्हा करू. तर मग इथून पनवेलला जाऊ आणि तिथे आपण दुपारचं जेवण करू आणि तिथून मग घरी जायला निघू. तर मित्रांनो आता आपण कलावंतीन दुर्गचा ट्रेक कंप्लीट करतोय आणि आपण पोचलोय तिथे जिथून आपण ट्रेकला चालू केलं होतं आणि आपणाला 5 तास लागले हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी. तर आपला हा थ्रिलिंग असा व्लॉग मी आता संपवतोय. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.